नमस्कार, मी राजेंद्र हुंजे बेधडकमध्ये तुमचं स्वागत। आज आपण चर्चा करणार आहोत पावसाळी अधिवेशन राज्य विधिमंडळाचं आज संपलं, पण या 15 दिवसाच्या काळामध्ये किती जनतेचे प्रश्न मार्गी लागले आणि याच 15 दिवसाच्या काळामध्ये किती मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि मुख्यमंत्र्यांना किती मंत्र्यांना क्लीन चिट द्यावी लागली हाही मुद्दा समोर होता। पण आरोप प्रत्यारोपामध्ये सत्ताधारी विरोधकांच्या आरोप प्रत्यारोपामध्ये हा संपूर्ण काळ संपला का आणि काही विधेयकं जे सरकारला अपेक्षित होती ती विधेयकं मांडली गेली आणि याच गोंधळात ती मंजूर केली गेली का आणि आमदारांनी दिलेल्या अनेक लक्षवेधी प्रश्नांवरती, तारांकित प्रश्नावरती, अतारांकित प्रश्नावरती किती उत्तरं मिळाली आणि किती चर्चा झाली हाही कळीचा मुद्दा उरतो। त्यामुळे अधिवेशन हे केवळ राजकीय आरोप प्रत्यारोपाचा आखाडा बनलाय की जनतेच्या प्रश्नासाठी उभा असलेल्या सभागृहाचा एक नियम पाळून पुढे जाणारा उद्देश ठरलाय हा इथे प्रश्न नेहमीच उपस्थित होतो, केवळ याच अधिवेशनापुरता नाही तर इतर अधिवेशनानंतर देखील। त्यामुळे तीन महत्त्वाचे मुद्दे आपण चर्चेला घेतोय। पहिला असणार आहे अधिवेशनाच्या काळात सत्ताधारी आणि विरोधक फक्त आरोप प्रत्यारोपांमध्येच आपला वेळ वाया घालवतायत का। दुसरा मुद्दा असेल भ्रष्ट आणि उद्दाम मंत्र्यांना मुख्यमंत्री पाठीशी घालतायत, या विरोधकांच्या आरोपात तथ्य आहे की त्यावर सरकार पुढे काय कारवाई करताना दिसतंय। तिसरा मुद्दा असेल की पावसाळी अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांकडे हे दुर्लक्ष झालेलं पूर्णपणे पाहायला मिळतंय का। या तीन प्रश्नाभोवती आपण चर्चा करतोय। आपल्यासोबत काँग्रेसचे आमदार प्रवक्ते भाई जगताप आहेत। भाईंनी जोरदार अधिवेशनाच्या काळात दारात उभारूनच घोषणाबाजी केली होती, या सगळ्या मंत्र्यांच्या विरोधातले बॅनर्स बाईंच्या हातात सगळ्यांनी पाहिले होते। त्यामुळे अधिवेशनात काय झालं, आत काय घडलं, बाहेर काय घडलं हे सगळं समोर सगळ्यांना दिसत होतं। बच्चू कडू आहेत अपक्ष आमदार आपल्यासोबत, राम कदम आहेत भाजपचे प्रवक्ते आपल्यासोबत आमदार आहेत आणि नीलम गोऱ्हे देखील आपल्यासोबत येणार आहेत थोड्या वेळात, शिवसेनेच्या प्रवक्ते आणि आमदार। मला सुरुवात भाई तुमच्यापासूनच करायची की जो काळ आपण बघितला 15 दिवसाचा तो कधी कधी गुंडाळला जातो, कधी कधी पूर्ण होतो, पण या 15 दिवसात खरंच प्रश्न मार्गी लागले की केवळ आरोप प्रत्यारोप झाला असं वाटतं? नाही असं राजेंद्र, एकतर आपली ही लोकशाहीची जी प्रक्रिया आहे आणि ही जी सभागृह आहेत या सभागृहामध्ये जसा सत्ताधाऱ्यांचा आणि सरकारचा जसा रोल आहे तसा विरोधकांचा रोल आहे। त्यामुळे कुठल्याही प्रश्नावर त्या सभागृहामध्ये चर्चा व्हावी, त्या सभागृहामध्ये उचललेल्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये सरकारने आपली बाजू सांगावी, योग्य अयोग्यचा खुलासा करावा, ह्या साध्या प्रथा परंपरा आणि त्याचं महत्त्व हे या सभागृहाचं आहे। आता गोंधळ घातल्याच्या नंतर गोंधळ लक्षात जेवढा राहतो त्याबरोबर कुठल्या मुद्द्यावर गोंधळ झाला हे गरजेचं आहे। आपल्याला आठवत असेल की ज्या वेळेला 5 तारखेला अधिवेशन सुरू झालं त्याच्या एक दिवस अगोदर पूर्वसंध्येला जी काही दुर्दैवी घटना कोपर्डीला जी घडली ती इतकी भयानक होती। अपेक्षा होती की सरकारने स्वतःहून त्या बाबतीमध्ये पुढाकार घेऊन ह्या गोष्टीच्या बाबतीमध्ये चर्चा घडवून आणायला पाहिजे होती। ती न आणता खालच्या सभागृहामध्ये 293, आमच्या वरच्या सभागृहामध्ये 289च्या माध्यमातून आम्हाला ते काढ आणि ती म्हणजे सुरुवातीला ते फेटाळलंच गेलं। आता इतकी भयानक घटना, इतकी सरकारची तयारी नव्हती चर्चा करायची, नाही नंतर झाली जेव्हा ह्या गोंधळामध्ये हे वाढत गेलं आणि कारण आमची हे पहिले 289 तर आमचं नाकारलं, खालच्या सभागृहातलं ते सांगतील व्यवस्थितरित्या, कारण मी त्या सभागृहाचा नसल्यामुळे मी त्याच्यावर काय वक्तव्य करणं योग्य नाही, पण मला जे माहीत आहे ते। आणि म्हणून की एखादी घटना असू द्या किंवा तत्सम कायदा आणि सुव्यवस्था हा विषय होता। बरं त्याच दिवशी आपण बघितलं असेल 2 दिवस जेव्हा पूर्णतः याचा गोंधळ झाला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चर्चा झाली आणि त्या गोंधळातच काही विधेयकं काढण्यात आली। असा वरच्या सभागृहामध्ये ते आम्ही होऊच दिलं नाही, कारण वरच्या सभागृहामध्ये आमची तिथे मेजॉरिटी असल्या कारणाने तसं करता आलं नाही। काही ठराविक गोष्टी सोडल्या तर वरच्या सभागृहामध्ये चांगली चर्चा होते हे मला सांगावं लागेल इथे। आणि त्यामुळे विरोधकांनी घेतलेल्या आक्षेपाचं आता आपण म्हणालात ही झाली कायदा आणि सुव्यवस्था, भ्रष्टाचारी 18 मंत्री तिथे याचे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत। बरं आम्ही जे सांगितलं त्याला तुम्ही सगळं दाखवलं, मुख्यमंत्र्यांनी कसं गप्प बसवलं वगैरे वगैरे कायदा सुव्यवस्थेच्या वेळेला। आणि त्याच दिवशी ज्या दिवशी तुम्ही मुख्यमंत्र्यांचं भाषण दाखवत होता पूर्ण ते दाखवायला पाहिजे, जे योग्य आहे ते दाखवा, त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांच्या याच्यामध्ये मतदारसंघामध्ये 12 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला होता, त्याची बातमी कुणीही दाखवली नाही। बातम्या दाखवणं हा विषय नव्हता, विषय हा होता की त्या याचं गांभीर्य
त्या दृष्टीने. आणि मग त्या जर ते प्रश्न आम्ही जर उचलत असू ऐन वेळेला, तर मग ते याच्यावर नाही, पटलावर नाही किंवा त्या कार्यक्रमात नाही, ही कारणं, कार्यक्रम तो त्या दिवसाचा येतो, तो आदल्या दिवस बनतो, परंतु त्या कालावधीमध्ये एखादी दुर्दैवी घटना, एखादी तीव्र घटना, महाडची जशी घटना, ह्या अशा घटनांचं जर तिथे चर्चा झाली नाही, त्या बाबतीमध्ये बोललं गेलं नाही, म्हणजे मग काय काय बोलायचं? प्रश्न मार्गी कसे लागतील, प्रश्न कसे मार्गी लागतील. आणि म्हणून तरी सुद्धा आपल्या फक्त माहिती करता सांगतो, जरी गोंधळ गडबड काय झाली असेल, सर्वसामान्याला तिथल्या प्रक्रियेची फारशी कल्पना नसते, ती असावी, असं माहिती असावी असा माझा आग्रह नाही, पण समजून घेणं आवश्यक आहे. ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये खालच्या सभागृहामध्ये अनेक वेळा बंद झाला, वरचं सभागृह झालं, परंतु गोंधळामध्ये काही त्यांनी बिलं काढलेली आहेत, तरी सुद्धा 15 बिलं खालच्या सभागृहामध्ये पारित झाली. त्याच्यातल्या अनेक याच्यावर चर्चा झाली, सगळ्या अनेक बिलांवर. काही बिलं त्यांनी गोंधळामध्ये काढली. वरच्या सभागृहामध्ये अनेक बिलं 15 वरच्या सभागृहामध्ये झाली नाही. काही प्रवर समितीकडे आम्ही ह्यालासाठी पाठवली, चिकित्सा समितीकडे आम्ही पाठवलेली आहेत की त्याची चिकित्सा व्हावी आणि त्याच्यात अधिकचं आणखीन काही हे करावं, अशा पद्धतीने आम्ही केले. परंतु ह्या सगळ्या याच्यामध्ये तात्कालिक विषय आणि इतर विषय असे करून वरच्याही सभागृहामध्ये अजूनही चर्चा चालू होती. नीलमताई आत्ता आल्या असतील, मी तिकडून 6-6:30लाच निघालो, कारण मला दुसरी एक मीटिंग होती आणि आम्ही निघालो. त्यामुळे असं आहे की या सभागृहामध्ये चर्चा व्हावी, त्या चर्चामध्ये विरोधक फक्त गोंधळ घालतात आहेत असं जे काही चित्र निर्माण नव्हतं. दोन्ही मुद्द्यावरती चर्चा झाली पाहिजे, दोघांकडूनही झाली पाहिजे. नीलमताई, अजूनही आता सभागृह चालू असेल, कदाचित तुम्ही तिथून आलेला आहात, विधिमंडळाच्या परिसरात आहात, पण या 15 दिवसाच्या काळाचा जर विचार आपण केला अधिवेशनाचा, हा खरोखर उपयोगितात आला किंवा उपयुक्त झाला असं म्हणायला आता वाव आहे की तो वेळ वाया गेला असं तुम्हाला वाटतं? कारण गेल्या काही टर्म पासून तुम्ही आमदार आहात आणि तुम्ही सातत्याने सगळे कामकाज बघत आहात, भाई पण त्याच पद्धतीने आलेले आहेत. एक तर मला इथे सांगायला पाहिजे की आत्ताच काही क्षणांपूर्वी विधान परिषदेचं कामकाज संपलं आणि आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी मी सांगते की 82 तास कामकाज झालेलं आहे अधिवेशनामध्ये. बरोबर. दुसरं 15 बैठका झाल्या, त्यापैकी भाई 11 तास वेळ वाया गेला. आणि पहिल्यांदाच माझ्या स्मरणात आहे 12-13 वर्षात की मंत्री नसल्यामुळे वेळ किती वाया गेला असेल, तर 0 वेळ वाया गेलाय. हो, म्हणजे मंत्री होते त्याचा बऱ्याच वेळेला. त्यामुळे मी आपलं सांगते, जे काय आत्ता सांगितली सभापतींनी माहिती, ती 11 विधेयकं मंजूर झाली. आणि दुसरं असं की अर्थात आता भाई म्हणू शकतात की आम्ही फार जागृत विरोधी पक्ष आहे, त्यामुळे आमच्या दबावामुळे मंत्री उपस्थित राहिले. आमचे मंत्री आरोप झाले तरी ऐकण्यासाठी उपस्थित होते, त्यांनी त्यांचं कर्तव्य पूर्ण केलं, हे मी जनतेला सांगते आहे मुद्दामून. आणि त्यामुळे राजेंद्र, अगदी मंत्री आणि सत्ताधारी पक्षावर फुली मारू नका हो तुम्ही, मी सांगते तुम्हाला. एक आमदार म्हणून विचारला, आमदार म्हणून प्रश्न जो विचारला की वेळ वाया गेला असं वाटतं का, तर मला असं वाटतं एकूण मी अधिवेशनाकडे वळून बघते, अनेक अधिवेशनं पाहिली आहेत, खूप समाधान वाटतं. आणि याला कारण असं की अगदी माझ्या अंतःकरणाशी जवळचे असणारे 2 विषय, एक म्हणजे डॉक्टर आंबेडकर भवनच्या संदर्भातला विषय आणि दुसरा पंढरपूरच्या वारकऱ्यांना सोयी सुविधा मिळवण्याच्या बद्दलचा विषय. अशा काही खूप चांगल्या लक्षवेधी लागल्या. आमच्या प्रस्तावांवर जी चर्चा झाली त्याच्यात मुंबई महानगरपालिकेच्या बरोबरच आरोग्य विषयावरती खूप चांगली चर्चा आमच्या सभागृहात आम्हाला करता आली. कोपर्डीच्या विषयावरती सुरुवातीला अर्धा-पाऊण दिवस वाया गेलाय खरं आहे, परंतु अत्यंत गांभीर्याने कोपर्डी, भांबोरा याच्यावर चर्चा झाली. मी स्वतः अधिवेशन काळात तिथे भेट देऊन आले भांबोऱ्याला. त्याच्यामुळे तिथली परिस्थिती, नगर जिल्हा पोलीस अधीक्षक काय म्हणतायत, दीपक केसरकरांनी भेट दिली, त्यामुळे वस्तुस्थिती मायक्रो टू मॅक्रो सगळा अंदाज येण्याच्या दृष्टीने ही अधिवेशनं अत्यंत उपयुक्त आहेत असं आम्हाला वाटतं. दुसरं मी असं म्हणेन, यातलं माझं जे मत आहे ते की अधिवेशनाच्या निमित्ताने ज्या घटना घडतात त्याच्यामध्ये मला असं निदर्शनाला आलं की आम्ही जेव्हा भेटी देतो, साताऱ्याला एका छोट्या बेबीवर बलात्कार झाला तेव्हा मी भेट दिली, तर यासारख्या मुद्द्यांवरती खूप अपेक्षा असते लोकांची. आणि त्याच्यावर जेव्हा सभागृहात चर्चा होते या विषयांवरती, किंवा ते सभागृहात चर्चा होणारे या भीतीपोटी का होईना अधिकारी वर्ग भराभर काम करताना दिसतो, तेव्हा लोकांना खरंच एम्पॉवर झाल्यासारखं वाटतं असं मी म्हणेन. अजून एक मुद्दा असा की अखंड महाराष्ट्रावर किती जागृती आहे दोन्ही सदनांमध्ये हे सुद्धा दिसून आलं. आणि
जे काही विधान झालं त्या सगळ्या त्याच्यात जात नाही मी त्याच्या कारण मीमांसेमध्ये, पण अखंड महाराष्ट्राच्या साठी जो काही वेळ गेला तो वाया गेला मला असं वाटत नाही. विरोधी पक्षांनी गोंधळ केला, आम्हालाही काही वेळेला आक्रमकपणे मांडायला लागलं, पण अशा विषयांसाठी मला काही वेळेला वाटतं की वेळ वाया गेला. जो मुद्दाच कॅबिनेटच्या समोर आला नव्हता, जो मुद्दा दोन्ही सभागृहात विधेयकाच्या रूपाने जो आणायला पाहिजे तो आला नव्हता, याच्यावर वेळ वाया गेला हे निश्चित आहे. कारण विदर्भाचा मुद्दा नाना पटोलेंनी चर्चेत आणला. नाही, मला हे मान्य नाही. याचं कारण असं आहे, अखंड महाराष्ट्राचा जसा मुद्दा आहे, आम्ही जर का तो दुर्लक्ष करून सोडून दिला असता राजेंद्र, तर मग हा विषय जो आहे तर त्याच्याकडे आमदार जे आहेत महाराष्ट्राचे ते याची दखलच घेत नाही, अशी संवेदनहीनता किंवा एक कोडगेपणा आपल्या आमदारांनी केला. हुतात्म्यांच्या लोकांना काय वाटलं असतं, सीमावासियांना काय वाटलं असतं, आणि अगदी महत्त्वाचं म्हणजे इतिहासात काय नोंदवलं गेलं असतं. हे पहा, आपण फक्त त्या दिवसाचा आणि त्या विषयाचा विचार करायचा नसतो, तर त्या निमित्ताने आपण अनेक भविष्यातल्या वर्तमानातल्या महत्त्वाच्या प्रश्नांच्या बद्दल भाष्य करत असतो. आणि म्हणून मी असं म्हणेन की दुसऱ्या कुठल्या विषयावरती वेळ जो वाया गेला असेल तो योग्य होता का नव्हता हे ज्याचं त्याचं मेरिट विरोधी पक्ष किंवा सत्ताधारी पक्षाचं वेगळं असू शकतं. ठीक आहे, आपण त्याच्यावर येऊन वेळ वाया जातो हे म्हणण्यापेक्षा त्यावर लगेचच जर का ठराव झाला असता तर काहीच वाद झाला नसता. हे लक्षात घेतलं पाहिजे. फक्त त्यांनी अखंड महाराष्ट्राचं म्हणाल म्हणून, कारण ते बरोबर आहे की आणि त्याची नोंद इतिहासात होईलच ताई, ती वेगळ्या पद्धतीने होईल की म्हणजे मंत्री नसल्यामुळे झिरो वेळ कोण इतिहास लिहिते त्याच्यावर अवलंबून आहे, पण आमच्या वस्तुस्थिती जाणून घेणारे पण इतिहास लेखक आहेत महाराष्ट्रात. झिरो नाही, मी तुम्हाला मी काही बोललोच नाही. मी फक्त तुम्ही जे म्हणालात की मंत्री पूर्ण वेळ हजर होते त्याचं म्हणतोय, त्याची नोंद होईलच आणि ते चांगलं आहे. हे चांगलं आहे, त्याच्यामध्ये जे चांगलं आहे ते घ्यायला पाहिजे. अखंड महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये राजेंद्र, माझं तर स्पष्ट म्हणणं असं आहे की आम्ही सगळे त्याच्या टेक्निकॅलिटीमध्ये न जाता, मी त्याही दिवशी मी याच इथे होतो आणि मी हेच बोललेलो आहे. आज राज्यामध्ये अर्ध्या मंत्रिमंडळावर आरोप होतात आहेत, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न लागले आणि त्याच वेळेला तो हा तिकडे मूव्ह होतो. त्याच वेळेला सुप्रीम कोर्टामध्ये या राज्यामध्ये जी मराठी जनता वंचित राहिली इतकी वर्ष ती लढते, त्याचा शेवटच्या ह्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी चालू आहे आणि त्याच वेळेला अशा प्रकारचा प्रस्ताव अशासकीय असला तरी आणण्याचा प्रयत्न आणि त्याचे रिफ्लेक्शन इथे महाराष्ट्रात उमटत असं जर तुम्ही समजत असाल तर मला असं वाटतं की ते फार चुकीचं राहील. महाराष्ट्राच्या अखंडतेच्या पेक्षा वेगळी काही गोष्ट असू शकते का हा प्रश्न तुम्हाला आमच्या सगळ्यांच्याच मनामध्ये येण्याची शक्यता आहे. आणि म्हणून त्यांनी माझा तर त्यावेळेला मी आरोप केला होता, आजही मी तेच सांगेन की सरकारची जी कोंडी केली विरोधकांनी त्याच्यातनं बाहेर कसं निघायचं, तर मग असा भावनिक मुद्दा तिकडून तो काढला गेला आणि त्याच्यातनं जनतेचं लक्ष डायव्हर्ट केलं गेलं, असा माझा आरोप तेव्हाही होता, आजही आहे आणि भविष्यात सुद्धा राहील. बच्चू, तुम्हाला काय वाटतं, एक अपक्ष आमदार म्हणून तुम्ही अनेक प्रश्नावर लढता, आज पण तुम्ही आमदारांचं वेतन वाढल्यावर अपंगाचा मुद्दा उपस्थित केला होता, अन्नबांधवांचा मुद्दा उपस्थित केला होता, वेळ पुरला जनतेच्या प्रश्नासाठी, आमदार म्हणून काय वाटतं? खरं तर दोनही पक्ष, सत्ताधारी आणि विरोधी पक्ष, या विधानसभेला, पवित्र विधानसभेला राजकीय आखाडे बनवू नये. तुम्ही जर बिलं पाहिलं तपासून, सत्ताधारीकडून आलेले बिलं अर्धे अधिक हे राजकीय आहे. हे एखादं उदाहरण मी तुम्हाला सांगतोय का, बाजार समितीला तज्ज्ञ लोकांची नियुक्ती करणं. तर तज्ज्ञ लोकांची नियुक्ती करणं म्हणजे काय, पार्टीचा माणूस तिथं पाठवणे, पूर्णतः राजकीय बिल आहे. हे एका इकडे बिलं आले ते अर्धे अधिक जास्त राजकीय आहे. तज्ज्ञ मी तेव्हा उपस्थित केला होता का, तज्ज्ञ म्हणून आपण सचिन तेंडुलकरला पाठवलंय, किती वेळ उपस्थित राहिले बघा. तज्ज्ञ म्हणून रेखा ते अभिनेत्री त्यांना पाठवलंय. काय म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर त्याच्यातून हे जर बिलं असे जर येत असणार, विकासाचे आणि काहीतरी कलटणे करणारे बिलं जर आले, कायदे आले, तर मला वाटतं अतिशय चांगलं लोकांपर्यंत जाऊ शकतं. इकडे राजकीय मुद्दे, जरी अखंड महाराष्ट्र झाला पाहिजे हे जरी तुमच्या मनात असलं तरी तो मुद्दा तुम्ही किती राजकीय भावनेतून उभा केला हे तपासणी मूल्यांकन झालं पाहिजे. हे विरोधकाकडून आलेले मुद्दे सुद्धा राजकीय होते आणि तिकडून आलेले बिल सुद्धा राजकीय होते. आणि आज आपण पाहतो का, एकंदरीत पूर्ण आमदाराचं वेतन काय वाढतं म्हणून कार्यक्रम पत्रिकेत नसणारं बिल आलंय. कार्यक्रम पत्रिकेत कुठेच नाही, अगदी वेळेवर बिल आलंय.
आणि तसा बिलकुल व्यवस्था होती सगळी. म्हणजे आपण, माझं असं म्हणणं आहे का एवढं पवित्र जर हे सभागृह आहे, या सभागृहातून राज्य चाललं पाहिजे. ते पक्षाच्या पार्टीच्या कार्यालयातून नाही चाललं पाहिजे, मंत्रालयातून नाही चाललं पाहिजे. सभागृहातून ज्या दिवशी हे राज्य चालन त्या दिवशी चांगले दिवस प्रत्येक राज्याला देशाला आल्याशिवाय राहणार नाही. पण थोडं उलटं व्हायला लागलं याची खंत आहे. याची खंत आहे की उलटं होतंय सगळं, त्याच्यामुळं वेळ पुरला नाही असं तुम्हाला स्पष्टपणे वाटतंय अजूनही या सगळ्या मुद्द्यावरून. राम कदम, काय म्हणाल? आरोप प्रत्यारोपामध्ये वेळ वाया गेला 15 दिवसाचा, की खरंच जनतेचे प्रश्न काही मार्गी लागले असं तुम्हाला वाटतं सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते म्हणून? आमचे मित्र बच्चू कडू वेळ कमी पडला असं म्हणतायत. खरं आहे, अनेक आमदारांची तशी भावना असू शकते. पण विधानसभेचं कामकाज यावेळेस मात्र 105 तास 49 मिनिटं चाललेलं आहे. आणि ह्या 15 बैठकांमध्ये जवळपास 11,284 असे तारांकित प्रश्न विचारले गेले. त्यातले स्वीकृत पक्ष प्रश्न पाहिले तर 676 आहेत आणि जवळपास 56 प्रश्नांची चर्चा विधानसभागृहात झालेली आहे. त्याच्यावर मंत्र्यांनी उत्तरं दिलेली आहेत. लक्षवेधीचं जर बघाल तर आपण 2,685 लक्ष, ऐका 2 मिनिटं, 11,000 तारांकित आले, 56 स्वीकृत 676. ठीक आहे, आकड्यात जाण्यात अर्थ नाही. तुम्ही जो वेळेचा जो मुद्दा सांगितला त्याच्यामुळे मी हे आकड्यावरच झाला. कदम मूळ मुद्दा असा येतो, आकडाच महत्वाचा. ऐका ना, हा बोला राम कदम. लक्षवेधी बघा, जवळपास 51 लक्षवेधींवर चर्चा झालेली आहे. या ठिकाणी भाई जगताप जे सांगत होते, ठीक आहे, आता अखंड महाराष्ट्राचा मुद्दा माननीय मुख्यमंत्र्यांनी ती भूमिका स्पष्ट केलेली आहे. पण कधी कधी विरोधक काँग्रेस आणि राष्ट्रवादी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून अगदी शेवटच्या दिवसापर्यंत, राजेंद्रजी आज काय स्थिती होती व विधानसभागृहामध्ये? काँग्रेसचे मधून 4 आमदार बसले होते आणि राष्ट्रवादीचे फक्त 1 आमदार. प्रश्न काय होता? पूर्ण मुंबई शहराचा, पूर्ण महाराष्ट्रातल्या महानगरपालिकेचा प्रश्न होता. माननीय मुख्यमंत्री उत्तर देत होते. हा गंभीरपणा आहे काँग्रेसचा? हा गंभीरपणा आहे राष्ट्रवादीचा? हे फक्त टीव्हीचे कॅमेरे दिसले. तिथे 15 दिवसाच्या कालखंडामध्ये तिथे नाटकबाजी काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली. याच्या पलीकडे काहीही करू शकले नाहीत. विषय कोपर्डीचा, पण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भलत्याच विषयावर घसरले आणि मग त्याच्यावर मीडियानी चालवलं की मुख्यमंत्री कसे जोमात आणि बाकीचे जे कोणी नेते असतील ते कसे कोमात. हे मीडियानी चालवलं, हे काही आम्ही बोललेलो नाही. तर त्याच्यामुळे काँग्रेस अजूनही विरोधी पक्षाच्या भूमिकेमध्ये जाऊ शकली नाही. विधानसभेमध्ये पूर्णपणे काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष विरोधी पक्ष म्हणून पूर्णपणे 100% नापास झालेला आहे. मूळ मुद्दा असा येतो की आमची अपेक्षा वारंवार बोलून दाखवलंय, की आमची अपेक्षा आहे. ऐका माझं बोललेलो नाही मी. अहो डायो, ते बोलत असताना राजेंद्र मी चकार शब्द बोललो नाही, माझं पूर्ण होऊ द्या. ठीक आहे, पूर्ण करा. माननीय मुख्यमंत्र्यांनी वारंवार त्यांच्या भाषणामध्ये आणि सर्वत्र सांगितलंय आम्हाला एक सक्षम विरोधी पक्ष हवा आहे. पण महाराष्ट्राच्या विधानसभागृहामध्ये ज्याला आपण गोंधळलेला विरोधी पक्ष म्हणतो अशा प्रकारची स्थिती आहे. अखंड महाराष्ट्राचा मुद्दा भाईंनी काढला, पण भाई हे सांगायला विसरले की विदर्भाची मागणी करत असताना त्यात काँग्रेसचे आमदार पण पुढे होते. आपण का नाही बोलला त्यांनी चुकीची मागणी केली म्हणून? राष्ट्रवादीचे नेते पण प्रफुल्ल पटेल पुढे होते. आपण का नाही बोलला त्यांचं चुकीचं आहे म्हणून? त्याच्यामुळे ह्या केवळ चर्चा ह्या मीडियाच्या समोर एका वेगळ्या भावनेनं करायच्या आणि जे व्यासपीठ कायदे करणारं व्यासपीठ आहे त्या व्यासपीठाकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष करायचं ही काँग्रेसचं जे ठरलेलं सगळं षडयंत्र आहे त्याचा भाग होता. तरी सुद्धा या सक्षम सरकारनं 15 विधायक विधानसभेत मंजूर केली. त्यातली 7 विधायक दोन्ही सभागृहामध्ये पारित झालेली आणि किती महत्वाची विधायक आहेत. ठीक आहे रामकदम, एक मिनिट तुमच्या मुद्द्यावर उत्तर नाही. कसं आहे की त्या विधेयकावर येऊ आपण. मी थांबवलं याच्यासाठी नाही, कारण राम कदम जेव्हा एखादी गोष्ट सांगतात तेव्हा शक्यतो आम्ही अडवत नाही. त्याचं कारण असं आहे की त्यांचं व्याख्यान चालू राहावं असंच आम्हाला वाटत असतं. ज्या काँग्रेसचं ते उल्लेख करतात आहेत हे खरं आहे. स्वतंत्र विदर्भाच्या बाबतीमध्ये सगळ्यात पहिलं या जे वसंतराव साठेनेच तो ठराव अशासकीय केला होता. म्हणजे त्यावेळेला तुम्ही कुठे असाल मला माहीत नाही, पण मी मात्र युथ काँग्रेसमध्ये होतो त्यावेळेला. त्यामुळे
हा त्यांचा वैयक्तिक असलेला जो काही हे आहे तो आजही आमच्या काही ते म्हणाले की विरोधी पक्ष सक्षम पाहिजे असं मुख्यमंत्र्यांना वाटत आता होतं. त्यांना वाटत नसेल आणि म्हणूनच कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये त्यांनी एक शब्द वापरला जो मला आश्चर्य वाटतंय की हा शब्द असा विधान सभेचा एक आमदार दुसऱ्या वेळेला आमदार आहेत ते कसा वापरू शकतो की त्यांची नाटकबाजी. म्हणजे कोपर्डीच्या ह्याच्या बाबतीमध्ये विरोधी पक्षांनी जी भूमिका घेतली ती नाटकबाजी. त्यांच्या 18 मंत्र्यांचं आम्ही जे भ्रष्टाचार काढले आरटीआयच्या तहत सरकारी कागदपत्र आम्ही दाखवली ही आमची नाटकबाजी. आणि मुख्यमंत्र्यासारख्या जबाबदार माणसाने हे सांगावं की मी हक्कभंग आणतो. म्हणजे आता हे कधी कुणी ऐकलं असेल न ऐकलं असेल, देशातल्या कुठल्या विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी असं बोललं नसेल. याच मुख्यमंत्र्यांनी सक्षम यांनी एकदा असं सांगितलं की अधिकारी माझे ऐकत नाही, राज्याचा प्रमुख म्हणतोय. आपल्याला त्यांचं जे काय पाठराखण करायची ते करा, परंतु विरोधकांच्या बाबतीमध्ये बोलत असताना थोडेसे शब्द जे आहेत ते संसदीय वापरा. हा अर्थात हा तुम्ही वापरलेला शब्द हा फार असंसदीय असा नव्हे, परंतु एवढी तरी संवेदना तुमच्यात असली पाहिजे. एखाद्याचं गीत गात असताना वस्तुस्थिती काय आहे, कशामुळे गोंधळ झाला, कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये एका लहान मुलीचे तुकडे तुकडे होतात आहेत, आम्ही गोंधळ घातला, आम्ही नाटक केलं. तुमच्या मंत्र्यांवर काल कोर्टाने दिले ना ताशेरे निलंगेकरांवर, आम्ही ते म्हटलं तेव्हा याच राम कदमने आणि याच मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं, भुई थोपटू नका, साफ समजून. आम्ही म्हणतोय साफ करा तुमचं मंत्रिमंडळ, आम्ही हे म्हणतोय आमचं नाटक आणि ह्यांचं काय. त्यामुळे आम्हाला राम कदम सारख्यांची सर्टिफिकेट अजिबात आवश्यक नाहीत. किंबहुना सरकारी सर्टिफिकेट आम्हाला अजिबात आवश्यक नाहीत. आम्ही आमचं काम करणार. महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न त्या विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये, विधानमंडळामध्ये मांडण्याची भूमिका करणार आणि त्या विधानमंडळाचं काम जे आहे कायदे बनवण्याचं तेही करणार. आणि तशीच ती 7 बिलं ही काय 7 बिलं काय वाचून झाली काय वरच्या सभागृहामध्ये, आम्ही त्या बाबतीमध्ये चर्चा करूया. मंत्र्यांच्या मुद्द्यावरती भ्रष्टाचाराची चर्चा करायची आहे. रामकदम उत्तर द्या, ब्रेक घ्यायचा आहे. कसं आहे, काँग्रेसचे नेते हे विसरले, निलंत येतो मी तुमच्याकडे. कोपर्डीच्या बाबतीमध्ये विषयांतर केलेलं भाषण हे काँग्रेसच्या नेत्यांचं होतं, हे माझं मत नाही. हे मीडियाने सगळ्या चॅनलवर दाखवलं आणि ते भाई अभ्यासू आमदारात भाईनी ते पाहिलं असेल आणि तेच मी व्यक्त केलं. विषयांतर राहिला विषय कोपर्डीचा, कोपर्डीच्या संदर्भामध्ये पहिल्या दिवसापासून सरकार चर्चेला तयार होतं. आम्ही चर्चेला नकार कधीच दिला नाही, विधानसभागृहातही दिला नाही, विधान परिषदेही दिला नाही. चर्चेला तर पहिल्या दिवसापासून तयार आहे. त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या काही गोष्टी माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः स्पष्ट केलेल्या आहेत. वाद या ठिकाणी एवढाच आहे की विधानसभागृह हे व्यासपीठ चर्चेचं आहे, कायदा तयार करण्याचं आहे, पण काँग्रेसला, राष्ट्रवादीला या कायदा तयार करणाऱ्या व्यासपीठावर पूर्ण विश्वास नाही. ह्यांना वारंवार बाहेर असलेल्या मीडियाच्या तिथे येऊन हे चांगलं चाललेलं सरकार ह्याचं काम कसं थांबेल आणि याची प्रतिमा कशी डावलली जाईल हाच प्रयत्न होता. काय आरोप केले तुमच्या विरोधी पक्षनेत्यांनी? कुठल्याही आरोपामध्ये तथ्य नाही. अशा प्रकारचे तुम्ही मंत्र्यांवर आरोप करता आणि म्हणता राजीनामा द्या म्हणून. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी स्पष्ट केलं, आजही स्पष्ट केलं, जर आरोपामध्ये तथ्य असेल ते एकालाही पाठीशी घालणार नाही. फक्त कॅमेऱ्यासमोर जे तुम्ही आरोप करता सभागृहात केले, महाराष्ट्राचा आक्षेप आहे. ठीक आहे, त्या मुद्द्यावर मला यायचं नाही, त्या मुद्द्यावर चर्चा करायची, आश्चर्य वाटते त्या मुद्द्यावर चर्चा करायची. निलंत थोडक्यात ब्रेक घ्यायचा आहे. नाही, मला असं म्हणायचं की आता पुढच्या मुद्द्यात आपण भ्रष्टाचाराच्या संदर्भात जाणारच आहोत. पण एक काय झालंय मात्र की कुठला विषय तपशिलात जाऊन चर्चा होण्याच्या आधीच, विशेषतः आमच्या परिषदेत आम्ही पाहिलं आणि वारंवार सभापतींनी समजावून सांगितलं विरोधी पक्षाला की तुम्ही 289चं आयुध वापरून जेव्हा एखादी गोष्ट मांडता की याच्यावर चर्चा केली पाहिजे, तर त्याच्यावर ती सूचनेची परवानगी म्हणजे स्थगन करून त्याच्यावर चर्चा करा, सगळं बाकीचं कामकाज बाजूला ठेवून. या चर्चेसाठीच इतका वेळ घेतला जातो. दुसरं काय माहिती राजेंद्र, आम्ही जेव्हा शिवसेना भाजप विरोधी पक्षात होतो तर बऱ्याच वेळेला आमचे दोघांचे मिळून एकत्र 289 असायचे की त्याच्यामुळे काय व्हायचं, ती चर्चा 15-20 मिनिटं व्हायची, 3-4 जण बोलायचे. हल्ली काय होतंय, 5-5-6 289 चा अधिकार जो आहे तो विरोधी पक्षाचा ठीक आहे, पण त्याच्यामुळे फोकस यांचाच निघून जातो.
एकाच विषयावरती ठोसपणे चर्चा झाली तर त्याचं जे बाहेर जातं, आता मी कोण सल्लागार नाहीये त्यांची, पण जे आम्हाला कळतंय की एवढा आवाज गोंगाट होतो ना यांचा की त्याच्यामुळे कुठलाच फोकस राहत नाही आणि 15-20 सदस्य कितीतरी वेळ त्याच्यात वाया घालवतात. आणि दुसरं असं होतं की 5 289 दिले तर कोपर्डीवर बोलायचं का, बिल्डिंग पडली त्याच्यावर बोलायचं का, दिघ्यावर चर्चा करायची का, अजून नागपूरच्या अत्याचारावर चर्चा करायची, यांचं कोऑर्डिनेशन नसल्यामुळे सरकार पण मग त्याच्यावरती सगळेच 289 असेच उडून जातात. आणि म्हणून मला थोडंसं असं वाटतं की जेव्हा आरोप त्यांना करायचे असतील ना तर त्यांनी तपशीलवार तरी आरोप करून त्याच्या संदर्भात काहीतरी पुरावे जमा केले पाहिजेत. वर्तमानपत्र बातम्या होऊ शकत नाही ना आरोप. आपण पुढच्या सेगमेंटमध्ये त्याच्यावर चर्चा करायची भाईंना पण उत्तर द्यायचं. छोटासा ब्रेक घेऊ, पण ब्रेक नंतर आपण चर्चा करणार आहोत की मंत्र्यांवरती आरोप जे झाले भ्रष्टाचाराचे याच्यावरती विरोधकांनी आरोप केले. ह्या आरोपाला स्वीकारण्याऐवजी केवळ पुरावे द्या मग काय ती कारवाई करू असं मुख्यमंत्र्यांनी किंवा सरकारमधल्या सगळ्यांनी उत्तरं दिली. आणि ह्या गोंधळामध्ये ज्या जनतेने लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलंय त्यात प्रत्येक मतदारसंघातल्या जनतेचे प्रश्न खरंच मार्गी लागले का? 2 प्रश्नावर चर्चा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा आत्ता करणार आहोत ती म्हणजे याच अधिवेशनाच्या काळावर ज्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. काल रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांच्या वागण्यावरती जे आरोप झाले या सगळ्या मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत आणि जनतेचे प्रश्न देखील काय ते मला जाणून घ्यायचं. भाई, हाच मुद्दा, मंत्री भ्रष्ट आहेत, चर्चा झाली, आरोप झाली, सरकार म्हणतं पुरावे द्या, तुम्ही जोरदार सभागृहात सगळ्याच विरोधी पक्षांनी गोंधळ घातला आणि कालचं रायगडच्या पालकमंत्र्यांचं वागणं हे काय म्हणायचं? नाही, मला त्या राम कदमांना हाच प्रश्न विचारायचा आहे. आम्ही त्या भ्रष्टाचाराच्या ह्याच्यावर कॅमेरा बघून आम्ही जातो आणि मीडियाकडे जातो. प्रकाश मेहता सेल्फी कसले घेत होते हो? इतकी दुर्दैवी घटना घडली आहे. पालकमंत्री दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत तिकडे पालकमंत्री नाहीत. काय या संवेदना आहेत? आणि यांनी आम्हाला संवेदना शिकवायच्या? त्यांच्या याच्या बाबतीमध्ये काय चाललंय 2 दिवस ते तुम्ही हे करताय. आम्हाला जर त्याचं भांडवल करायचं असतं तर आम्ही केलं असतं. आम्ही नाही केलं. त्याचं कारण असं की आम्हाला माहिती आहे की आज शेवटचा दिवस आहे आणि त्याच्यात कामकाज निघणं महत्वाचं आहे. आणि म्हणून त्या कॅमेराकडे बघून ही जी काही वाक्य आहेत ही त्यांना जास्त शोभून दिसतात. विशेषतः राम कदमांना जास्त शोभून दिसतात. हे हबप जे आहेत ना, ह्यांचं जे काम आहे ते गेल्या ह्याच्यातलं जरा तपासून बघा. आणि म्हणून आम्ही समजा जे आरोप केला तर त्यांनी काय सांगितलं की विरोधकांनी एक तरी पुरावा द्यायचा. बरं, आम्ही तुम्हाला आत्ताच सांगितलं, मी माहितीच्या आधाराखाली सरकारी कागदपत्र काढली. आम्ही कुठली कागदपत्र आणलं नाही. अनियमितता ही सरकारी अधिकाऱ्यांनी त्याच्यावर मारलेले शेर आहेत ज्याच्यावर सगळ्या गोष्टीची खरेदी होते, विक्री होते, जे काय सरकारचा कारभार. आता ह्याच्यामध्ये कसला पुरावा आम्ही द्यायचा ठेवायचा? त्या ह्याच्या बाबतीमध्ये मंत्र्यांच्या बाबतीमध्ये, नवीन घेतलेल्या मंत्र्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्या केसेस कोणत्या आहेत, त्यांच्या ॲफिडेव्हिट मधल्या त्या सांगितल्या. आता आम्ही आणखीन कसला पुरावा द्यायचा? ज्या मंत्र्यांनी त्या बँकेचे फ्रॉड केलेलं आहे आता तर कोर्टानेच ताशेरे ओढलेत. आता आम्ही आणखीन काय पुरावा द्यायचा? ज्या मंत्र्यांनी त्या ह्याच्यामध्ये आपल्या ऊर्जा मंत्रालयाच्या ह्याच्यामध्ये आता त्यांनी कबूल केलं की ते 600-700 कोटीचं आता जे हे येणार आहे ते आता सरकारला मिळेल, त्यावेळेला कबूल नव्हतं केलं. आता मला सांगा, हे सरकारी कागदपत्राच्या आधारे आम्ही दिलेले सगळे पुरावे मुख्यमंत्र्यांनी एक कलमी कार्यक्रम चालवलाय, तो असा की क्लीन चिट कार्यक्रम चालवलाय. फक्त क्लीन चिट द्यायचा, बाकी काही नाही. आणि आपण किती ठामपणे मंत्र्यांच्या या भ्रष्टाचाराचं समर्थन करतोय याचं ओंगळवाणं चित्र महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलेलं आहे. ठीक आहे, काय म्हणाले? लोकशाहीमध्ये असं आहे की लोकशाहीमध्ये 5 वर्ष त्यांना मॅन्डेट दिलेलं आहे, परंतु ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राची जनता पाहते. नुसतं असं म्हणून मी महाराष्ट्राच्या जनतेचा मी मुख्यमंत्री आहे, मी अमुक आहे, ते आहातच तुम्ही. तेच आम्हाला पाहिजे की सगळ्या याला होईल की
भाईंनी दोन गोष्टी मांडल्या, त्या दोन्ही गोष्टींचं खुलासा आणि स्पष्टीकरण असं आहे. आज आपण एक काम करू, आजचं सगळं फुटेज तुमच्याकडे असेल, खरंच पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते किती गंभीर आहेत. मी मगाशी म्हणालो मला रिपीट करण्याची सवय नाही, पण पुन्हा निक्षून सांगतो, माझं बोलणं झाल्याच्यानंतर तुम्ही ताबडतोब फुटेज लावायला सांगा आणि कळू द्या महाराष्ट्राच्या जनतेला. भाजप शिवसेनेचे सगळे आमदार उपस्थित होते, फक्त काँग्रेसचे 4 किंवा 5 आणि राष्ट्रवादीचा 1 आमदार उपस्थित होता. जे एवढेच गंभीर आहात, मी जे म्हणतोय वारंवार, जे कॅमेरा पुढे गर्दी असते पण सभागृहात मात्र तुमची संख्या 0 असते. का असं होतं? विधानसभेचं कामकाज 8 तास वाया कुणामुळे गेलं? तुमच्याचमुळे गेलं ना. विधान परिषदेचं 11 तास कामकाज वाया कुणामुळे गेलं? तुमच्याचमुळे गेलं ना. आणि दुसरा मुद्दा, वारंवार मंत्र्यावर आपण काँग्रेसवाले आरोप करत आहात. अण्णा हजारेंसारखा पवित्र मोठा माणूस जेव्हा अण्णा विधानभवनात आले, अण्णांना मीडियाने प्रश्न विचारला, तेव्हा अण्णांनी स्वतः सांगितलं की कोणत्याही प्रकारचा कोणत्याही मंत्र्याच्या विरोधातला पुरावा नाही. ज्या अण्णांनी पूर्ण देशभर आंदोलन केलं, त्या अण्णांनी एवढं सांगितल्याच्या नंतर सुद्धा काँग्रेसवाले, पुन्हा मी तेच वाक्य रिपीट केलं तर काँग्रेसवाल्यांना आवडायचं नाही. पण कसं आहे की जर पुरावे असतील तर निक्षूनपणे जनतेच्या समोर ठेवा. तुम्ही उगाच तुम्ही गोल 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 करून काँग्रेसवाले सभागृहात सुद्धा बोलता, कॅमेरासमोर सुद्धा बोलता, आणि एक चांगलं काम करणारं सरकार लोकांच्या मनामध्ये दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. असं करू नये. अनेक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पुढे चाललाय. अनेक वर्षाच्या नंतर महाराष्ट्र बदल रहा है, महाराष्ट्र बदल रहा है. देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचाराचे आरोप झाले सगळे. पण काल ऐका, दररोज काहीतरी नवीन काल प्रकाश मेहता जे वागले ते कसं होतं? मंत्रालय पूर्ण मंत्र्यांना हे करणं, बदनाम करण्याचा प्रयत्न करायचा हे योग्य ठरणार नाही. काल प्रकाश मेहता वागले ते कसं होतं? फक्त जोडून एवढं सांगतो. आता बघा, हे आताच्याच वाक्यामध्ये कसं आहे, बोलायचं रेटून बोलायचं. आता त्यांनी काय सांगितलं, 11 तास वर्ष सभागृहाचं काम वाया गेलं नाही, ते 7 तास आणि 26 मिनिटं वाया गेले, कारण आता ते समोरच आहे. ताई सुद्धा काय बोलल्या, मंत्र्यांच्या ह्याच्याने 1 मिनिट वाया नाही गेला, 10 मिनिटं गेली. त्याच्या मी त्या डिटेलमध्ये जात नाही. म्हणजे हे आता जरा त्यांच्या बरोबर आहे, हे विधान परिषदेचं माझ्याकडेच आहे ना, तुमच्याकडे कुठून असेल? त्या प्रश्नाचं नाही, पण बोलताना अगदी असं खोटं बोलायचं आणि ते दाबून बोलायचं, ह्या सगळ्याच्या गोष्टी आहेत. नका करू. राहिली गोष्ट तुम्ही कॅमेरा झूम करा, विधानसभेचं इकडे, विधान परिषदेचं इकडे. मी बाईंच्या माझ्याकडे पण कसं आहे, माझ्या म्हणण्याचा मुद्दा एवढाच होता की हा जो काही वेळ वाया गेला. भाईंची चर्चा आणि कदम साहेबांचं आपण ऐकतोय, दोघांचं आपण ऐकतोय. त्यांचे आरोप जर पाहिले तर एकमेकावरचे आहे, जनतेचे घेऊन आरोप नाहीये, लक्षात घ्या. जनतेचे प्रश्न आणि आता मी सांगतोय, जे काँग्रेसच्या राजवटीत होतंय ते तच्च्या तसंच आताच आहे, काही फरक नाही. इथली आरोग्य व्यवस्था महाराष्ट्रातली व्यवस्थित आहे का? बिलकुल नाही. तुम्ही ऐवत धंदे जर पाहिले, गुटखाबंदी यांच्या वेळेस होती, तिकडे तुमचे मटकाबंदी होती, ते तसंच सगळं तसं आहे बिलकुल. तुम्ही महाराष्ट्र जर फिराल तर सरकार बदलल्यानं काही बदललं काय ते दिसत नाही. जैसी काँग्रेस थी वैसा भाजप का सरकार आहे. दोघांमध्ये आम्ही पाहतोय की फारसा फरक दिसत नाही. एकंदरीत जर महाराष्ट्राचे प्रश्न पाहिले, शेतकऱ्याच्या आत्महत्यापासून सगळे, म्हणजे काँग्रेसच्या वेळेस 4,000 रुपये भाव कापसाले, बीजेपी वाल्यानं काय भाव दिले कापसाला? 4,160. मागच्या वर्षी 100 होते, यावर्षी 60 न वाढवले. आणि आव कशी आणतं का, आम्ही आता आडत्याचे म्हणजे शेतकऱ्याकडचं जे आडत घेतं ते आता खरीदाराकडून घेऊ. हे अशा प्रकारच्या लहान गोष्टीवर आव्हानाचं हे दोनही आम्ही पाहतो. मी दोनही सरकार जवळून पाहिले, भाजप राष्ट्रवादीचंही पाहिलं आणि आता भाजप सेनेचंही पाहतोय आणि राष्ट्रवादी काँग्रेसचंही पाहतोय. मूळ आम्ही पाहतोय जनतेच्या प्रश्नाकडे 60-65 वर्षापासून गेलो नाही. म्हणजे आम्ही फक्त ह्या सगळ्या गोष्टीचं राजकारण कुठं होईल, कुठं कसा पक्ष बदनाम करता येईल, याच्याशिवाय दुसरं चित्र विधानसभेत सुद्धा दिसत नाही. हे अत्यंत दुर्दैव आहे. माझं म्हणणं आहे का, शेवटच्या माणसाच्या बाबतची एखादा निर्णय सांगावं, एखादं बिल सांगावं यांनी का, तुम्ही ते तशा पद्धतीनं सामान्य माणसासाठी आणलं. एखादा मुद्दा विरोधी पक्षानं दाखवा आम्हाला का ते सामान्य माणसाला तो या महाराष्ट्राच्या दुर्गामी म्हणजे परिणाम करणारा असन, असं दोनही पक्षाकडून दिसत नाही. चित्र अतिशय वाईट आहे. म्हणजे जे म्हणतो ना का विरोधी पक्ष नेत्याचा आमच्या सभागृहातला आवाज सभागृहात जात नाही, जनतेपर्यंत कधी जाणार आहे? एकंदरीत चित्र जर पाहिलं
तर आपण परिस्थिती पाहान तर साध्या मंत्रालयातल्या व्यवस्थेबाबत मी नेहमी बोलत असतो का या विधानसभेतून अजूनही मंत्रालय चांगलं होत नाही जवळपासचं. तिथल्या तिथं विधानसभा आहे, तिथल्या काही अंतरावर मंत्रालय आहे, तेच भ्रष्ट आहे. काय तुम्ही महाराष्ट्र चांगला करणार? भ्रष्टाचार काही कमी झालेला आहे मंत्र्यापासून तर पुन्हा सगळं तसं आहे. आज जे बिल आलं कुठल्या एका आमदाराने विरोध करायला तयार नाही. अरे तुम्ही 7वा वेतन आयोग कर्मचाऱ्याला द्यायला लागले, आमदार खासदाराचे बिल वाढवायला लागले आणि त्या अपंग बांधवाला 600 रुपये महिना देता. पास करताना लाज लज्जा वाटायला नको. आमचा स्वामीनाथन आयोग काँग्रेसवाल्यानं तर आणलाच नाही, बीजेपी वाले पण आणत नाही आहे. मग हे महत्वाचे मूळ प्रश्नावर तुम्ही सगळं एवढं मोठं बिल असताना सगळी चुपी, ना विरोधी पक्षवाला बोलत ना सत्तेवाला बोलत. हे सगळं पगार वाढत असताना तुम्हाला सामान्य माणसाची आठवण आली कुठं आठवण आहे? कसं एका मतानं पास होतंय, सगळेजण कसं हा करू बिलकुल तर स्वार्थ तुम्ही करा, मानधन वाढवा काय असेल ते, पण तुम्ही शेवटच्या माणसाचा त्या अपंग बांधवाला 2 पाय नाही त्याला 600 रुपयानं होणार कसं? माझ्या विधवा महिलेला 600 रुपये महिन्यानं संसार चालतं कसं मला दाखवा ना तुम्ही. हे पगार वाढ घेताना लाज वाटली पाहिजे आम्हाला थोडीशी खंत वाटली पाहिजे. वाढवा तुम्ही, गरज आहे, पण गरज असताना माझा जो शेवटचा माणूस आहे त्याच्यासाठी तुमच्या भूमिका स्पष्ट करा ना एकदा. तुम्ही म्हणता ना भाजपवाले का आम्ही हे सगळं चांगलं करू, कुठं चांगले आले आजचे दिन? सामान्य माणसापर्यंत आजचे दिन. अरे काँग्रेसनं जे पाप केलं ते तुम्ही करायला लागले, दुसरं काय करताय? बदल काहीच झाला नाही. नीलमताई काय म्हणाल तुम्ही की भ्रष्टाचारी मंत्र्यांसंदर्भातला जो मुद्दा आला त्याबाबत? काय माहिती राजेंद्र, हे असं ना मला ज्याला पण म्हणून संपूर्ण नकारात्मक सूर लावणं म्हणजे वस्तुस्थितीला सोडून वाटतं. मी आता ना बच्चू कडूंबद्दल मला आदर आहे, पण मी आव्हान देते याच्यासाठी आव्हान देते की सभागृहात झालेले निर्णय आणि अंमलबजावणीमधल्या अनेक बाबतीत त्रुटी असतात. याचा अर्थ प्रत्येकाची नियत खोटी आहे आणि तुम्ही फक्त सदगुणाचे पुतळे. 2 वर्षातले आश्वासन किती पूर्ण केले ते मला सांगा. सभागृहात 2 वर्षाचे जे आश्वासन दिले ते किती पूर्ण झाले मला सांगा ना. तुम्ही अपक्ष आहात याचा अर्थ दोन्ही पक्षांवरती वाटेल ते बडबडत बसायला हे ऐकणार नाहीये मी. याचं कारण असं आहे की आमचे पण आमदार जातात, शेतकरी आत्महत्या झाल्या तिकडे, आमचे पण आमदार जातात प्रत्येक ठिकाणी दुष्काळी परिस्थितीच्या मध्ये. त्यामुळे अंमलबजावणीच्या मधली त्रुटी आहे ती दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करणं हे शिवसेना असतील, भाजप असतील, काँग्रेस असतील, एनसीपी असतील किंवा तुम्ही अपक्ष असाल, सर्व आमदारांचं कर्तव्य असतं. कारण सरकारचे जे त्रुटी असतात त्याच्यात सुधारणा करून अंमलबजावणी करण्यासाठी विशेष अधिकार आहेत आमदारांना, जे आहेत अधिकार ते. मुद्दा नंबर 1. दुसरं असं आहे, एवढे सगळ्या प्रश्नांवर चर्चा झाली, अनेक धात पडताळणीच्या संदर्भातले सरकारने निर्णय बदलले, त्याच्यानंतर शेतकऱ्यांचा भाजीपाला डायरेक्टली विकण्याच्यासाठी म्हणून सरकारने व्यवस्था केली. मुख्यमंत्र्यांनी अरे तुम्ही मला प्रत्येक वेळेला प्रत्युत्तर कशासाठी करता? त्याच्यावरती संपूर्णपणे चंद्रकांत पाटील, सदाशिव खोत यांची समर्पक चर्चा झालेली सभागृहात. प्रयोग जे आहेत ते खरे आहेत का खोटे आहेत? तुम्हाला सर्व ज्ञान आहे प्रत्येक गोष्टीचं, तुमच्या ज्ञानाचा उपयोग सरकारने करून घेतला पाहिजे याच्यावर माझं एकमत आहे, त्याच्यात प्रश्न नाहीये. माझं पूर्ण होऊ द्या. मी तुम्हाला असं सांगते की या सगळ्या संदर्भामध्ये अपंगाच्या प्रश्नावर आम्ही आवाज उठवतोय. असं नाहीये की तुम्हालाच फक्त एकट्याला वाटतंय, आम्ही तुमच्या बरोबर आहेत त्या प्रश्नावर. फक्त मला काय वाटतं, सगळे 288 विधानसभेतले आमदार आणि सगळे 80 विधान परिषदेतले आमदार ह्यांना काही कळत नाही आणि सगळं आपल्याला कळतंय, हे योग्य नाहीये. याच्यासाठी योग्य नाहीये राजेंद्र, मी आव्हान असं म्हणत होते, कुठल्या प्रश्नात निर्णायकपणे चर्चा झाली, कुठल्या लक्षवेधीवर चर्चा झाली, तुम्ही दाखवलेलं आहे ना. कुठल्या त्याच्यावर समाधान झालं नाही. मी तर तुम्हाला सांगेन, निदान तुम्ही एक असं करूया आपण 10% आमदार काढा तुम्ही सर्व पक्षांचे, विधानसभेतले, विधान परिषदेचे, त्यांना बोलवा तुम्ही. आज मला कित्येक आमदार भेटले, त्यांनी सांगितलं आम्ही प्रस्तावांवर बोललो, आमच्या प्रश्नांना उत्तर मिळाली, आमच्या लक्षवेधीच्यावरती चर्चा झाली. काही लोकांनी सांगितलं की आमच्या प्रश्नांवर चर्चा झाली नाही, परंतु त्याच्यामध्ये आम्ही तो प्रश्न लावलाय म्हटल्यावरती त्या अधिकाऱ्यांनी स्थानिक लोकांना, जनतेला, गोरगरीब जनतेला काही प्रश्नांवरती सहकार्य केलेलं आहे. त्यामुळे मुद्दा याच्यामधला असा आहे की सगळ्यांच्या मनामध्ये अशी निराशा ऐकणाऱ्या लोकांच्या वाढवू नका. आता राजेंद्र, भ्रष्टाचाराचा जो मुद्दा आहे ना, त्यात प्रकाश मेहतांचं जे कालचं वर्तन झालेलं आहे ते एकदम अयोग्य आहे. त्यांनी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे, पण दिलगिरी व्यक्त करणं पुरेसं नसतं. मुळामध्ये जसं अजित पवारांबद्दल झालं होतं ना, की असं मनातच कसं येतं, तोच प्रश्न आहे की कोणी एखादा प्रश्न दुःखी लोकांनी आक्रोश करून विचारला तर एवढं रागवण्यासारखं नसतं. हे सर्व नेत्या मंडळींनी लक्षात घेतलं पाहिजे असं मला स्पष्ट वाटतं. आम्ही जरी असलो तरी सुद्धा बरोबर भाजपच्या आम्ही त्या व्यक्तीच्या वाढण्याचं समर्थन करणार नाही. एक, आता हे भ्रष्टाचाराचे मुद्दे जे आहेत ना ते 3 प्रकारचे आहेत. त्याच्यामध्ये एक असे आहे
की ज्याच्यामध्ये केसेस चालू आहेत त्यांच्या ज्या आहेत त्या, आणि त्या केसेस चालू आहेत त्याचे निकाल लागायचे. मी एक मुद्दा टेक्निकली स्वतः विचार करू शकते की काही केसेस अशा असतात की त्याचे निकाल लागले नाहीत तरी त्या त्यांच्याच कालाशी संबंधित किंवा ते ज्या सेक्टरमध्ये काम करतायत त्याच प्रकारच्या कुठल्या वेगळ्या प्रकारच्या आंदोलनाच्या वगैरे केसेस नसतात. त्या अशा केसेस असतात की ज्याच्यामध्ये त्यांच्यावरती त्या डिपार्टमेंटचा कार्यभार टाकावा की नाही हा प्रश्न लोकांना पडू शकतो. मुख्यमंत्र्यांनी त्या सगळ्या बाबतीत उत्तरं दिलेली आहेत, असं केलं नाही की त्यांनी उत्तरं दिली नाही. आता मला अजून एक मुद्दा इथे चर्चेला पुढचा आणायचा आहे. एखाद्या माणसाचा निकटवर्तीयांनी केलेला भ्रष्टाचार असू शकतो. उदाहरणार्थ जसं ज्या कारणामुळे एकनाथ खडसे यांना राजीनामा द्यावा लागला. आता तो राजीनामा घेतला, त्याच्यावरती बदल केला मुख्यमंत्र्यांनी. एवढं जे 95 सालापासून मंत्री होते, विरोधी पक्ष म्हणून त्यांनी हजारो लोकांना अंगावर घेतलेलं होतं. अशी व्यक्ती चौकशीमध्ये झोटिंग कमिटी त्यांची चौकशी करते, त्यातून त्या चौकशीतून काय येईल ते येईल. म्हणजे मुळात हे जे गृहीत धरतायत ना की सगळ्यांना क्लीन चिट देत चाललेत मुख्यमंत्री, ते काही खरं नाहीये. ज्याच्यात सकृतदर्शनी पुरावा दिसला त्या सकृतदर्शनी काय, उलट सुभाष देसाईंना किती घेरलं या विरोधी पक्षाच्या लोकांनी आणि त्यांनी हेच विचारलं की तुम्ही त्या जमिनीबद्दल कसं काय मत घेतलं. मग त्याच्यावरती सुभाष देसाईंनी सांगितलं की ती जमीन कोणाच्या ताब्यात आहे, काय, कशामुळे सकृतदर्शनी आम्हाला त्याच्यात तथ्य दिसलं हे सुद्धा सरकार सांगते. मग ते सांगतायत तर त्याच्यामध्ये परत वाद लावतायत की शिवसेना आहे म्हणून भाजपबद्दल बोलताय का. हा प्रश्न नाहीये ते शिवसेना का भाजप आहे ते. भाई बोललं की नाही, आता खरं कबूल करा तुम्ही. केलं की नाही सुभाष देसाई प्रामाणिकपणे उत्तर देत होते. नाही मला पूर्ण करू द्या मुद्दा. काय माहितीये काय, खूप स्मार्ट आहेत भाई वगैरे लोक जे आहेत आहेत अनुभवी आहेत चांगले, पण याचा अर्थ असा नाहीये की बाकीच्या समोरच्या लोकांना काही तुमच्याबद्दल नेहमीच आदर राहिला माझा, आमचा वैयक्तिक सुद्धा. ताई तुमच्या याच्याबद्दल कधी आमच्या मनामध्ये शंका आली नाही. आपण चळवळीतल्या कार्यकर्त्यात, परंतु आपण आता जे म्हणताय फक्त आता जे म्हणताय शेवटचा माझा मुद्दा बरोबर कंप्लीट करा. एक मुद्दा पूर्ण होते. हे पहा, निकटवर्तीय त्या गजानन पाटलाचा विषय आला, खडसेंच्या वरती चौकशी झाली. पण जी व्यक्ती मंत्री होण्याच्या आधी 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी कुठेतरी कोणी जमीन घेतलेली असते, जमीन घ्यायची नाही का, क्लिअर टायटल असलेली जमीन घ्यायची नाही का, कोणाकडून जमीन बळकावू नये, फ्रॉड घेऊ नये, असं करू नये. पण कुणी कोणाची जमीन घेतली असेल, त्याची रेडी रेकनरप्रमाणे किंमत वाढली, त्याच्यावर आरोप करतात की ती 50,000ची 2 लाखाची 5 लाखाची जमीन असेल तर ती 5 लाखाची जमीन कशी आता 50 कोटीची झाली, या पद्धतीने बोलताय. मग याचा अर्थ काय होतोय माहितीये का की कुणी राहण्यासाठी घरं घ्यायची नाहीत, स्वतःसाठी जमिनी घ्यायच्या नाहीत, आणि नंतर तो माणूस जर का मंत्री झाला किंवा त्या महिलेचा पतिराज जर का नंतर मंत्री झाला तर हे भ्रष्टाचाराचा आरोप करणार आहेत. हे योग्य नाही. ठीक आहे, वेळ संपला भाई. थोडक्यात नीलमताई सारख्या चळवळीतल्या ह्या बोलतायत. आता त्यांनी खडसेंचा उल्लेख केला म्हणून, खडसे त्या भोसरी MIDC मधली जी जमीन आहे ती खडसेंच्या नातेवाईकांच्या नावावर आहे, सातबारावर नावं आली. बरं ती नावं आली आणि त्या नावं आली त्याच्या ती जी जमीन आहे ती आजही याच्या खात्यावर आहे, इंडस्ट्रीयल याच्या खात्यावर आहे. म्हणजे हे मी नाही सांगत आहे, हे त्यांनी स्वतः मंत्र्यांनी सांगितलं. आता ह्याच्यामध्ये आमचे आरोप कसले आले, तुमच्या सरकारी कागदपत्राचा आधार घेऊनच मी सांगितलं, त्याच्यावरच तुम्ही बोला. कमालच आहे. निलमताई 30 सेकंद, वेळ संपला. माझा पॉइंट ऑफ ऑर्डर असा आहे, निरुपमनी जे आरोप केले त्याच्याबद्दल मी बोलते, खडसेंबद्दल बोलत नाहीये. ठीक आहे, राम कदम 30 सेकंद बोलते. नाही, आपण प्रकाश मेहतांविषयी जे काही बोललात मंत्री महोदयांविषयी, फक्त एवढंच सांगेन की ठीक आहे, सगळ्यांशी सौजन्याने वागलं पाहिजे, या बाबतीत कुणाचं दोमत असण्याचं कारण नाही. पण ते तसं बोलत असताना तशी परिस्थिती का उद्भवली, त्याच्या अगोदर काय घटना घडल्या होत्या, त्या मीडियाने कोणत्याच मीडियाने दाखवल्या नाही. राम कदम याचं समर्थन आहे, जो ऐका राजेंद्र ऐका तर खरं, राजेंद्र ऐका तर खरं, मी समर्थन करत नाहीये, पण मी सांगतोय ते तसं बोलत असताना एक माणूस जो जिवंत आहे त्याला मीडियाने मृत दाखवलं, मग त्याचे नातेवाईक त्या ठिकाणी चिडले आणि नंतर ते कॅमेरावाला शूट करत होता TRP साठी, त्याला अडवण्याचा प्रयत्न झाला. एखाद्या मंत्र्याची, एखाद्या राजकीय नेत्याची 30 वर्षाची राजकीय तपश्चर्या आपण पणाला लावणं योग्य नाही. दोन्ही बाजू दाखवायला पाहिजेत. एक मिनिट, हा युक्तिवाद
समर्थन नाही. माझा वेळ पण- संपलाय. पण- 30 सेकंद. पण पदरात समर्थन काय नाही. पडलं अधिवेशनात? ती परिस्थिती ज्याच्यामुळे निर्माण झाली आहे तो देखील राम गौरव, तो भाग मुद्दाच मीडियाने वेगळा आहे. दाखवायला 30 पाहिजे. सेकंदात का आपण पाहिलं म्हणजे जी खरं माझ्या मते जे पदरात काय म्हटलं पडलं? होतं का सध्या तर आम्ही पाहतोय का फक्त राजकीय बिलं आणि राजकीय मुद्दे याच्याशिवाय काही पडले दिसत नाही. दोनही एकूण जर पाहिलं तर एकाकडे राजकीय बिलं येताना पाहिले आणि दुसरीकडे राजकीय मुद्दे उठवले गेले. प्रत्यक्षात सामान्य माणूस या अधिवेशनापासून अजूनही दूर राहिलेला आहे. नाही, ही एकच वस्तुस्थिती. मिनिट, नाही एकच मिनिट, कारण यांचं आता ठीक आहे यांनी बोलणं पणनचं बिल त्याच्यामध्ये काही त्रुटी असू शकतात. हे राजकीय कसं असू शकेल? हे सर्वसामान्याचं बिल आहे. याच्यामध्ये महसूलचं बिल, त्या आकारी जमिनींचं बिल ज्या अनेक वर्षापासून सरकारकडे पडित आहेत त्या बाबतीमधलं बिल कसं ते राजकीय असू शकेल? ते आहे सर्वसामान्यांसाठी. एक मिनिट, नगरपालिकेचं राजकीय बिल, नगरपालिकेचं, त्याच्यामध्ये 5 बिलं राजकीय आहे, 5 बिलं राजकीय आहे. नाही चूक म्हणजे ठीक आहे. या सगळ्यावरती चर्चा अजूनही होईल, कारण पुढचं अधिवेशन परत जवळ येईल तेव्हा येईल. आणि त्याच्यावर वेगळी चर्चा भाई आपण करू. ग्रामपंचायतीमध्ये राजकीय काय आलं? पण या सगळ्या याच्यात जनतेच्या पदरात काय पडलं हा खरा कळीचा मुद्दा आहे. म्हणजे आता भाई म्हणाले पणनचं बिल आहे, ठीक आहे, उद्या आडते बंद झाले, व्यापारी बंद झाले, पण शेतकऱ्यांचा माल विकत घेण्यासाठी रस्त्यावर तो शेतकरी उभा राहिला तर त्याची विपणन व्यवस्था कशी होणार याचा सरकारने पर्यायी विचार केला होता का? हे बिल पुढे आणण्याकरता पुढे सगळे प्रश्न निर्माण होतील, पण या प्रश्नांची उत्तरं शेतकऱ्यांना, त्या सर्वसामान्य माणसांना कशी मिळणार की पुढच्या अधिवेशनात देखील असेच राजकीय आकडे पाहायला मिळणार, ती वाट बघायला लागणार हिवाळी अधिवेशनापर्यंत. इथे सांगू पहा फक्त